आपल्या बेधडक न्यूज चॅनलसाठी नंदिनी व तिचे 6 मित्र मिळून द हॉरर शोचा 50वा भाग काशीदनगरच्या पेठ वाड्यात शूट करतात. परंतु व्हिडिओ शूट झाल्यानंतर वाड्यातील अमानवीय शक्ती नंदिनीच्या सर्व 6 मित्रांना ठार करून टाकते. ही शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून याच वाड्यातील वेश्या रज्जो असते. 10 वर्षांपूर्वी सध्याचे मुख्यमंत्री सूर्यकांत जमदाडे यांनी रज्जोच्या मुलीवर बलात्कार करून तिच्या मुलीला व तिला ठार केलेले असते. या गुन्ह्याचे पुरावे तिने नंदिनीला दिलेले असतात, जेणेकरून ती जमदाडेची कृत्ये जगासमोर आणेल. परंतु नंदिनी व तिचे मित्र ते पुरावे खुद्द जमदाडेला सुपूर्द करतात व आपल्या चॅनेलची भरभराट करून घेतात. त्याचाच बदला म्हणून रज्जो त्या 6 मित्रांना ठार करते आणि 10 वर्षांपूर्वी नेमके काय घडले होते हे दाखवण्यासाठी नंदिनीला भूतकाळात घेऊन जाते. आता ऐकूया पुढे. नवनवीन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आतील आवाज बंद झाला होता. काही वेळाने दरवाजा उघडला आणि सूर्यकांत बाहेर आला. रज्जो सर्व शक्ती एकवटून खोलीत गेली. नंदिनीची खोलीत जायची हिंमत झाली नाही. ती तिथेच उभी राहिली. आतून रज्जोची जोरात किंकाळी ऐकू आली. नंदिनीच्या भोवतीचा परिसर परत गरगर फिरू लागला. काही वेळाने ते सर्व थांबले. ती परत त्या जुन्या खंडर झालेल्या वाड्यात उभी होती. सगळीकडे अंधार होता. त्या अंधाराची डोळ्यांना सवय व्हायला थोडा वेळ गेला. थोड्या वेळाने तिला दिसू लागलं. समोर रज्जो बसली होती, पण ती मगासप्रमाणे सुंदर दिसत नव्हती. तिचा चेहरा केसांनी झाकला होता. अंगावर मळकट, फाटका परकर आणि चोळी होती. अंगावर पोटावर जखमा होत्या. हाताच्या काही भागांवर मांस राहिलं होतं आणि काही ठिकाणं हाडकं दिसत होती. पुढे काय झालं? तुझी अशी दशा कशी झाली? कोणी मारलं तुला? नंदिनीनं न राहून प्रश्न विचारला. तिची भीती आता निघून गेली होती. त्याची जागा आता सहानुभूतीनं घेतली होती. मी आत गेले. आत माझी पोरगी मरून पडली होती. तिचं शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं. मी तिला मिठी मारून रडू लागले. तेवढ्यात माझ्या मागून कोणीतरी माझ्या डोक्यावर वार केला आणि मी बेशुद्ध पडले. जाग आली तेव्हा या भिंतीत माझ्या पोरीसोबत जिवंत गाडली गेली होती. खूप आरडाओरडा केला. भिंत तोडण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही आणि शेवटी तडपून तडपून मरून गेले. मग तो व्हिडिओ आणि ती चिठ्ठी कोणी दिली मला? मी मेल्यावर मला जाग आली. झोपेतून उठावं तसं वाटत होतं. पण फरक एवढाच होता की मी शरीराच्या बाहेर होते आणि माझं सडणारं शरीर पाहत होते. भिंत आता कठीण राहिली नव्हती. मला त्यातून आत बाहेर जाता येत होतं. मी सरळ कमलाबाईकडे गेली. सकाळची वेळ होती. सूर्य अजून उगवलाही नव्हता. धंदा संपवून बाया झोपल्या होत्या. गिराईक निघून गेलं होतं. ती तिच्या खोलीत बसली होती. सूर्यकांतने दिलेले पैसे मोजत होती. माझं डोकं फिरलं. त्याच पैशांचं एक बंडल उचललं आणि तिच्या घशात कोंबला. मग दुसरा, मग तिसरा, असं एका मागोमाग एक बंडल तिच्या नरड्याखाली उतरवले आणि ती तिथेच खलास झाली. तेवढ्यात माझी एक मैत्रीण बिल्किस तिथे आली. मला बघून घाबरली, पण मी तिची समजूत घातली. माझी ओळख पटवून दिली. तुम जिंदा हो? नाही,
और हाँ, आधी जिंदा लाश होते, अभी मरने के बाद जिंदा दिल और आजाद हो गई हूं. मर गई कमीनी. कमलाच्या देहाकडे बघत बिल्किस म्हणाली. अच्छा है, ये चुड़ैल मरने के बाद भूत तो नहीं बनेगी? बिल्किसने घाबरत विचारलं. मालूम नाही, पण तुमचं इथे थांबणं ठीक नाही. तुम्ही सगळ्या इथून निघून जा. माझा चांगुलपणा फार काळ नाही टिकवू शकणार. माझा रस्ता बदलायचा आहे. इथे राहाल तर तुम्ही पण त्यात भस्म व्हाल. हम निकल जाते हैं, पर हमें बख्श दो. मी तुम्हाला जिवंत इथून बाहेर पडायला देईन, पण एका शर्तवर. कमलाने प्रत्येकाच्या खोलीत कॅमेरा बसवला होता, ज्याचा वापर करून ती सगळ्या ग्राहकांना ब्लॅकमेल करायची. तसाच माझ्या पोरीचा पण व्हिडिओ तिच्याजवळ असेल. तो फक्त नेऊन बेधडक नंदिनीला दे. तीच माझ्या पोरीला न्याय देईल. आपा, बुरा ना मानो तो एक बात पूछूं? तुम तो अभी इतनी ताकतवर हो गई हो, तुम जाके क्यों नहीं मारती उस हरामजादे को? नहीं मार सकती. जिवंत असतानाही या घराबाहेर नाही पडू शकले आणि मेल्यावर सुद्धा. आत्म्याला काही बंधनं असतात, ती मलाही आहेत. मी हे घर सोडून बाहेर नाही जाऊ शकत. बाहेर गेलेच तर वाड्यात परत येते. ठीक आहे, मी देते त्या बाईला हा व्हिडिओ. एवढं म्हणून ती निघून गेली. नंदिनीच्या डोळ्यासमोरचा परिसर परत फिरू लागला आणि परत ती जुन्या वाड्यात आली. खूप विश्वासानं मी तुला तो व्हिडिओ दिला होता, पण तूही तशीच निघालीस. मी खूप वाईट परिस्थितीत होते. तुझ्या त्या एका व्हिडिओमुळे मी बाकीच्यांना न्याय दिलास का? बाकीच्यांना न्याय नाही. पुढे पुढे सवय होऊन गेली. तुझ्या व्हिडिओ सोबत माझा आत्मा आणि माणुसकीही विकून टाकली मी. माझ्या साथीदारांना तू संपवलंस आणि आता मलाही संपवून टाक. पूर्ण कर तुझा बदला. रज्जो फक्त हसली आणि म्हणाली, मला एक मुलगी होती आणि तशी तुलाही एक मुलगी आहे. माझ्या मुलीसोबत जे झालं तेच जर तुझ्या मुलीसोबत झालं असतं तर तू काय केलं असतंस? तेव्हाही तू इतकी शांत बसली असतीस. मी मी एवढं बोलून ती निशब्द झाली. रज्जो छद्मी हसली आणि टाळी वाजवली. नंदिनीच्या समोरचं जग परत फिरू लागलं. अंधार गायब झाला. तिने आजूबाजूला पाहिलं. रज्जोची खोली होती ती, पण भूतकाळातली. बाहेरून रज्जोच्या ओरडण्याचा आवाज येत होता आणि तिच्या बाजूला उभी असलेली रज्जो तिच्याकडे बघून हसत होती. आता आपण काय बघणार आहोत याची तिला पूर्ण कल्पना आली आणि तिने डोळे उघडले. तेवढ्यात तिला आवाज आला, मम्मा. हा तर तिच्या मुलीचा आवाज. तिने डोळे उघडले तर सूर्यकांत तिच्या मुलीला केसांना धरून ओढत बेडवर नेत होता आणि ती जोर जोरात किंचाळून नंदिनीला बोलवत होती. नंदिनीच्या काळजात धस्स झालं. नाही नाही, हे खोटं आहे. माझी मुलगी तर घरी आहे आणि हे झालं तेव्हा तर ती जन्माला सुद्धा आली नव्हती. ही तुझी माय आहे. हे सारं खोटं आहे. रज्जो काही बोलत नव्हती. ती फक्त पाहत होती. मम्मा. परत तोच आवाज. नंदिनीला राहवलं नाही. ती धावत सूर्यकांतकडे गेली आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागली, पण व्यर्थ. ती त्याच्या आणि तिच्या मुलीच्या आरपार जात होती. त्यांना पकडू शकत नव्हती. होतंय ते थांबवू शकत नव्हती. ती रज्जू जवळ गेली. तिचे पाय पकडत म्हणाली, हे बघ, माझा जीव घे, पण हे सगळं थांबव. नाही सहन होत आता हे. मारून टाक. मला पण या नरक यातना नकोयत. रज्जू काही बोलली नाही, पण अश्रूंची धार तिच्या डोळ्यात लागली. नंदिनी दूर गेली. डोळे आणि कान बंद करून बसली, पण आवाज येतच राहिले. काही वेळाने आवाज बंद झाले. तिने डोळे उघडले. पूर्ण खोलीत रक्ताचे पाठ वाहत होते. बेडवर नजर टाकण्याची तिची हिंमत होत नव्हती. काही कळायच्या आत परत अंधार झाला. परत तेच चक्र सुरू झालं. परत सूर्यकांत तिच्या मुलीला केसानं खेचत नेऊ लागला. परत तेच आवाज. किती वेळा हे दुष्ट चक्र फिरत राहिलं तिला माहिती नाही. तिची शुद्ध हरपली. तिला जेव्हा जाग आली तेव्हा सूर्य माथ्यावर आला होता. ती धुळीत पडली होती.
कालचे प्रसंग तिला स्पष्ट आठवत होते. रज्जो गायब झाली होती. ती खाली आली. तिच्या मित्रांचे शव पडले होते. तिने सर्व शक्ती एकवटली आणि धावत वाड्याबाहेर गेली. गाडी सुसाट वेगानं पळून तिने घर गाठलं. तिची मुलगी घरी तिची वाट बघत होती. तिचा अवतार बघून तिची मुलगी पूर्णपणे घाबरून गेली. मम्मा, हे काय झालं तुला? कोणी केलं हे तुझ्यासोबत? चल डॉक्टरांकडे जाऊ. किती लागलंय तुला? नंदिनी काही बोलली नाही. मायेनं तिच्या मुलीच्या चेहऱ्यावर हात फिरवला. तिला मिठी मारली आणि स्वतःच्या खोलीत जाऊन तिने दरवाजा बंद केला. रज्जोच्या केसचे सर्व पुरावे बाहेर काढले. काही वेळ लॅपटॉपवर काम केलं. लाईव्ह स्ट्रीमिंग, रेकॉर्डिंग सुरू केलं. नमस्कार मित्रांनो, मी बेधडक वाहिनीची वार्ताहर नंदिनी. आज तुम्हाला 10 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगायला आली आहे. 10 वर्षांपूर्वी असं म्हणत तिने गोष्ट सांगून पूर्ण केली. लाईव्ह स्ट्रीमिंगमध्येच खोलीच्या खिडकीतून उडी घेतली. पाच दिवसानंतर टीव्हीवर. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. बेधडकच्या पत्रकार नंदिनी यांच्या आत्महत्येनंतर काशीद नगरच्या पेठ वाड्यातून नंदिनी यांच्या 6 सहकाऱ्यांचे शव मिळाले आहेत आणि त्यांचा खूप निर्दयीपणे खून केला आहे. त्यामुळे नंदिनी यांची आत्महत्या नसून हत्या आहे असा पोलिसांचा दाट संशय आहे. राज्याचे मुख्यमंत्री सूर्यकांत जमदाडे यांची व्हिडिओ टेप नंदिनी यांनी प्रसारित केली आणि एका नाबालिग मुलीवर बलात्कार केल्याचे आरोप त्यांच्यावर केले गेले. या आरोपांमुळेच सूर्यकांत यांनी नंदिनी आणि तिच्या 6 सहकाऱ्यांचे खून केल्याचे आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची आणि त्यांना अटक करण्याची मागणी जनसामान्यातून आणि विरोधकांकडून केली जात आहे. 10 दिवसानंतर. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. सूर्यकांत यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आमिर बाटलीवाला या सर्व प्रकारावर भयपट बनवणार असून त्याचं चित्रीकरण त्याच वाड्यात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. वाडा आता पूर्ण शांत झाला होता. रज्जो आता मुक्त झाली होती. पण भयपट चित्रीकरणाबद्दल ऐकून 6 चेहऱ्यांवर छद्मी हास्य आलं.